कॅप्टन अरोरा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी कलकत्त्यापासून मुसंडी मारून डाक्क्यापर्यंत पूर्व पाकिस्तान सर केला। मुजीबुर रहमान यांची नंतर काही काळाने सुटका झाली। ते आत्ताच्या बांगलादेशचे अध्यक्ष झाले। बांगलादेशची निर्मिती झाली। पाकिस्तानचा मोठा भूभाग आपण जिंकून घेतला। 95,000 पाकिस्तानी सैनिक पकडले गेले। मला वाटतं की रशियाच्या दबावाखाली असेल किंवा अमेरिकेच्या दबावाखाली असेल किंवा आपण शांतताप्रिय आहोत हे दाखवण्यासाठी असेल, पण हिटलरनी न केलेली एक गोष्ट इंदिराजींनी केली। या सर्व सैनिकांना सोडून दिलं। सिमला करार झाला, तो भुत्तो आणि इंदिराजी यांच्यामध्ये झाला। त्यावेळेला अनेक सेनानी म्हणाले की आपण युद्धामध्ये जे गमावलं ते वाटाघाटींमध्ये आपण हरवून बसलो। त्यावेळेचे विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी म्हणाले की नेहमी असंच होतं, वाटा मिळतो तो पाकिस्तानला आणि घाटा येतो तो आपल्याकडे। आता मला हे वाचू आनंदेमध्ये आत्ता सगळं का आठवतंय? मला आठवतं निळू दामलेंचं पुस्तक, मला आठवतं अनेक पाकिस्तानवरची पुस्तकं, मला आठवतं त्यावेळेला प्रसिद्ध होणारे, रोजच्या रोज महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध होणारे कैलासवासी डी.व्ही. गोखले यांचं उत्तम लिखाण मला आठवतात। इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यावरती आलेली पत्र मला आठवतं। अटल बिहारी वाजपेयी यांचे उद्गार की त्यावेळेलाच काश्मीर प्रश्न सुटला असता। घडलं असं की पाकिस्तानचा मोठा भूभाग आपण जिंकून घेतला, तो नंतर परत केला, पण पाकिस्ताननी मात्र आजपर्यंत आपला जो 1/3 काश्मीर जिंकलेला आहे तो परत केला नाही आणि गेली 30 वर्ष 40 वर्ष दहशतवाद सुरूच आहे। अक्षरधाम मंदिरावरती हल्ला होतो, आपण गप्प बसतो। दिल्लीवरती हल्ला होतो संसदेवरती आणि आपण गप्प बसतो। ज्या वाजपेयींनी यावेळेला इंदिराजींच्या वाटाघाटीमध्ये वाटा त्यांना आणि घाटा आपल्याला असं म्हटलं, ज्या जनसंघाने इंदिराजींवरती टीका केली त्या जनसंघाचं म्हणजे बीजेपीचं राज्य पार्शल राज्य 1999 साली आलं आणि त्यांच्याच काळामध्ये संसदेवरती हल्ला झाला, पण वाजपेयी सरकारने तरी वेगळं काय केलं? आपण गप्पच बसलो। मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, आपण गप्प बसलो। किड्या मुंग्यासारखे आपले सैनिक गेली 40 वर्ष मारले जात आहेत आणि आपण गप्पच बसतोय। मला खात्री आहे आचार्य अत्रे असते तर म्हणाले असते की याला युद्ध आणि इंदिराजींच्या भाषेमध्ये त्या देशामध्ये युद्ध हाच उपाय आहे। सिरिमाओ बंदार नायकेंनी देखील हेच उद्गार काढले असते किंवा इस्रायलच्या पंतप्रधान कैलासवासी गोल्डा मायर यांनी लगेच एक बैठक घेतली असती आणि त्या म्हणाल्या असत्या, शांतता, कीप द वर्ड्स अवे। आता तयारी युद्धाची आणि गेली 40 वर्ष बांगलादेश युद्धाच्या वेळेला आपण जो मौका गमावला तो मौका आपण साधला असता तर आतापर्यंत दहशतवादाचा प्रश्न सुटला असता। आग्रहाने मी सांगेन या विषयामध्ये निळू दामले यांनी उत्तम लिखाण केले। प्रतिभा रानडे यांनीही उत्तम लिखाण केले। अफगाणिस्तान प्रश्न त्यांनी नीट मांडला। स्वतः डी.व्ही. गोखले यांनी या विषयामध्ये उत्तम लिखाण केलं होतं। ब.ना. जोग यांनी या विषयामध्ये उत्तम लिखाण केलेलं आहे। अरुण शौरी यांनी या विषयामध्ये अतिशय उत्कृष्ट लिखाण केलेलं आहे। स्वतः इंदिराजींनी त्यावेळेला राष्ट्राला उद्देशून जी भाषणं केली ती अप्रतिम भाषणांचा एक नमुना होती। एकच उदाहरण द्यायला पाहिजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आणि इंदिराजींचं विळ्या भोपळ्या एवढं सख्य। राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती ज्यांनी बंदी घातली त्याच्यामध्ये इंदिराजी प्रमुख होत्या, पण 1971चं इंदिराजींचं रेडिओवरचं भाषण ऐकून त्यावेळेचे सरसंघचालक कैलासवासी गोळवळकर गुरुजी म्हणाले होते की हे भाषण ऐकून मला तर संघाचा एखादा स्वयंसेवक बोलतोय असंच वाटलं होतं। मित्रहो, युद्ध नुसतं सोडून चालत नाही, ते मनामध्ये राहावं लागतं। ब.म. पुरंदरे यांनी एके ठिकाणी असं लिहिलं आहे,
डी.व्ही. गोखले यांनी एके ठिकाणी असं लिहिलंय. पु ल देशपांडेंनी डी.व्ही. गोखले यांच्या पुस्तकाला लिहिलेल्या प्रस्तावनेमध्ये देखील भारतीय राज्यकर्त्यांच्या चुकांवरती झोत टाकलेला आढळतो. शेकडो हजारो लेख पाकिस्तान या विषयावरती लिहिले गेले. पाकिस्तान तर एकदा भारताचाच भाग होता. फाळणी ही देशाच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक होती. परंतु मित्रहो, एखाद्या भूगोलाचा बदलाव करायचा असेल तर एखाद्या इतिहासाच्या क्षणी भूगोल बदलता येतो. अखंड भारत हेच आपलं स्वप्न पाहिजे. अनेक जणांनी याच्याविषयी उद्गार काढलेत. लोकसभेमध्ये बोलताना डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी या संबंधामध्ये भाषण केलं. मधु लिमये असं म्हणाले की पाकिस्ताननी भारताचा जो भाग घेतलाय तो आपण परत घेतला पाहिजे. आचार्य कृपलानी असं म्हणाले, चीननी जो भारताचा भाग घेतलाय तो जिंकून घेणं हाच उपाय आहे. स्वतः अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तान बरोबरचं युद्ध अर्धवट सोडू नका, आता काय ती काश्मीर प्रश्नाची तड लावा असं म्हटलं होतं. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने असं म्हटलं की इंदिरा गांधी यांनी खमकेपणा आणखीन ताणला पाहिजे, ठेवलाही पाहिजे. प्रत्यक्षामध्ये रशिया असो, इजिप्त असो, इस्रायल असो आणि अमेरिका असो, सर्व राष्ट्रातील लोकांची भावना ही होती की पाकिस्तान जर म्हणत असेल की काश्मीर विना पाकिस्तान अधुरा आहे, तर मग आपणही म्हटलं पाहिजे की पाकिस्तान विना भारतही अधुरा आहे. प्रत्यक्षामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी 1996, 98 आणि 99च्या निवडणुका जिंकताना आणि हरताना हे म्हटलं, माझ्यासारख्या इतिहासाच्या पाकिस्तानच्या अभ्यासकाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की भारतीय नेत्यांचं शहाणपण नंतर कुठे गेलं. मी पाकिस्तानचा अभ्यास करतो, अफगाणिस्तानचा अभ्यास करतो, इस्रायलचा अभ्यास करतो, करिअर गायडन्सचा अभ्यास करतो, अमेरिकेचा अभ्यास करतो आणि हा अभ्यास करताना मला एक गोष्ट जाणवते की ज्यूना 60 लाख ज्यूना हिटलरनी कोठड्यांमध्ये डांबून मारलं. 5-5, 6-6 हजार सेंटीग्रेडच्या भट्ट्या पेटवल्या आणि नरमांस भक्षक यदी अमीन प्रमाणे त्यांना त्याच्यामध्ये त्या भट्ट्यांमध्ये टाकलं गेलं आणि मारून टाकलं. तरीही आपल्याला इतिहासामध्ये आढळेल की इस्रायल उभा राहिला. नाना पालकरांनी इस्रायलची पूर्ण स्टोरी दिलेली आहे. अनेक अमेरिकन्सनी निग्रोना मारून टाकलं. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर सारख्या तिथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर शिकूनच दिलं नाही, पण त्याच्यातून निग्रो परत उभे राहिले. आज एक निग्रो देखील म्हणजे ब्लॅक देखील अमेरिकेचा अध्यक्ष झालेला आहे. इतिहासाच्या एखाद्या क्षणी जर भूगोल बदलता येत असेल तर मला असं वाटतं की अखंड भारत आणि अखंड भारत हेच आपलं स्वप्न पाहिजे. किती वर्ष आपण त्यांच्याकडून मार खाणार. मिलिटरीनी तर अनेक वेळेला म्हटलेलं आहे, मग ते जनरल सॅम माणेकशॉ असतील, कॅप्टन अरोरा असतील किंवा कारगिल युद्धाच्या वेळेला मिलिटरीची भावना असेल की एकदा केव्हा तरी पाकिस्तानची तड लावली गेली पाहिजे. अगदी 15-20 दिवसांपूर्वीच जेव्हा काश्मीरमधून लष्कराला दिलेला विशेष कायदा काढून घ्यायचा का, सैन्य कमी करायचं का याची चर्चा रंगली होती, तेव्हा गेल्या 30 वर्षांमध्ये कुठल्याही मिलिटरीच्या ऑफिसरनी केलेलं पहिलं पॉलिटिकल स्टेटमेंट मी वृत्तपत्रामध्ये वाचलं. खरं खोटं माहित नाही, परंतु आपले मिलिटरी सेनानी असं म्हणाले की आपण जेव्हा काश्मीरचा विचार करतो, आपण मिलिटरी काढून घेण्याची किंवा मिलिटरीला दिलेला कायदा बदलण्याची भाषा करतो, तेव्हा आपण मिलिटरीचा देखील विचार घ्यायला पाहिजे. का त्यांना असं म्हणावं लागलं? त्यांना असं म्हणावं लागलं याचं कारण पूर्ण काश्मीर पेटलेलं आहे. का पूर्ण काश्मीर पेटलेलं आहे? कारण पाकिस्तानमुळे. पाकिस्तान आपल्या कुरापत्या काढतंय. संपूर्ण जगामध्ये वॉशिंग्टन पोस्ट असो, न्यूयॉर्क टाइम्स असो किंवा इतर कुठलंही वृत्तपत्र असो, त्यांनी अनेक वेळेला लिहिलं की काश्मीर प्रश्न आणि पाकिस्तान प्रश्न हे वेगळे नाहीत. पाकिस्तान प्रश्न आणि इस्लामिक टेररिझम हे वेगळं नाही. मग कधी सुटणार हा प्रश्न?
हा प्रश्न तेव्हाच सुटेल जेव्हा केवळ मुंबई आणि दिल्लीवरती नाही तर इस्लामाबाद आणि कराचीवरती देखील तिरंगा फडकेल तेव्हाच हा प्रश्न सुटेल. शांततेच्या मार्गाने नाही, महात्माजींच्या मार्गाने नाही. महात्माजींबद्दल पूर्ण आदर व्यक्त करून असं मी म्हणेन, हा प्रश्न सोडवायचा असेल तर लाल बहादूर शास्त्रींची आठवण ठेवूया, छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण ठेवूया, सरदार वल्लभभाई पटेलांची आठवण ठेवूया, मिनू मसानींची आठवण ठेवूया, मधु लिमयेंचं वाक्य आठवूया, डॉक्टर राम मनोहर लोहियांची आठवण करूया आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण डॉक्टर हेडगेवारांचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण ठेवून म्हणूया की अखंड भारताची निर्मिती हेच पाकिस्तानच्या प्रश्नाला आणि हेच दहशतवादाला उत्तर आहे. हे जर उत्तर आपण देऊ शकलो आणि पाकिस्तानचा प्रश्न आपण सोडवू शकलो आणि इंदिराजींनी ज्या मार्गाने पाकिस्तानचा समाचार घेतला त्याच मार्गाने जर आपण पाकिस्तानचा पुन्हा एकदा समाचार घेतला तर मित्रहो, मी आग्रहाने सांगेन की इंदिराजींना वाहिलेली किंवा लाल बहादूर शास्त्रींना वाहिलेली ती एक योग्य अशी श्रद्धांजली